भारत आणि इस्रायलमधील पहिल्या मुक्त व्यापार कराराची पायाभरणी इस्रायलमधील तेल अवीव या ठिकाणी करण्यात आली आहे। मुक्त व्यापार कराराच्या अटी अंतिम देखील झालेल्या आहेत। केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी इस्रायली समकक्ष नीर बरकत यांच्यासोबत कराराच्या अटींवर स्वाक्षरी केली आहे। भारत आणि इस्रायलमधील पहिल्या मुक्त व्यापार कराराची पायाभरणी इस्रायलमधील तेल अवीवमध्ये करण्यात आली। हा करार अद्याप पूर्ण मुक्त व्यापार करार नसून फक्त या कराराच्या अटींना अंतिम मंजुरी देण्यात आली आहे। वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी इस्रायली समकक्ष नीर बरकत यांच्यासोबत कराराच्या अटींवर स्वाक्षरी केली। या करारामुळे डिफेन्स, एआय आणि सायबर सिक्युरिटी या सगळ्या क्षेत्रांमध्ये भारताला मोठा फायदा होणार आहे। हा मुक्त व्यापार कराराच्या दिशेने उचललेलं पहिलं मोठं ऐतिहासिक पाऊल असल्याचं बोललं जात आहे। दोन्ही देशात व्यापारासाठी खूप कमी किंवा शून्य आयात शुल्क लावतील। गुंतवणूक, सेवा क्षेत्र, कामगार कौशल्य, पायाभूत सुविधा प्रकल्प या सगळ्यात कंपन्यांची भागीदारी वाढवली जाईल। पुढे पूर्ण मुक्त व्यापार करार होईल, त्यात भारताच्या शेतकरी आणि मच्छीमारांना जास्त फायदा होणार आहे। आयात शुल्क शून्य किंवा अतिशय कमी झाल्यानं व्यापारात सेवा स्वस्तात आणि जलद होईल। बातमी आता सविस्तर आहे। तुमच्या हातात मत द्यायचं, निधी माझ्या हातात आहे असं वक्तव्य अजित पवार यांनी केलेलं आहे। बारामतीमध्ये अजित पवार यांचं निधीवरून हा इशारा आहे। अजित पवार ताम्रपट घेऊन आलेला नाहीये, एवढा निधी आणण्यासाठी माझ्यानंतर येणाऱ्याचा घाम निघणार असं देखील अजित पवारांनी म्हटलंय। माझ्यानंतर येणाऱ्या माझ्या एवढा निधी काय आणता येणार नाही असंही अजितदादांनी बोलून दाखवलंय। आज अजित पवार आहे, अजित पवार काय कायमचा ताम्रपट घेऊन जन्माला नाही आला। पुढं हे टिकवायचं माझ्या नंतरचा घामच निघणार आहे, कारण त्याला काही एवढा निधी आणता येणार नाही। आणि इथं सवय 50 कोटीच्या ठिकाणी दरवर्षी 350 कोटी ॲव्हरेज मिळतात। 50 कोटी बजेट दरवर्षी मिळतात 350 कोटी। हे जर झालं तर त्या पद्धतीनं काही आपलं पण उत्पन्न आपण वाढवलं पाहिजे। मतदान करा, मी तुम्हाला ही विकासाची कामं करून देईन। आणि त्याची मी जिल्ह्याचा पालकमंत्री 1400 कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे। तुम्ही मला 18च्या 18 उमेदवार निवडून दिले ना, मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार आहे। पण तुम्ही तिथं काट मारली का मी पण काट मारणार। तुमच्या हातात मत द्यायचंय, माझ्या हातात निधी द्यायचंय। बघा काय त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे, बारामतीकरातला काही पुढारी इकडे तिकडे असतील, पण सर्वसामान्य बारामतीकर माझ्या बरोबर आहे। बातमी नागपूरमधून आहे। उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नागपुरातील देवगिरी बंगल्याची डागडुजी बंद आहे। हिवाळी अधिवेशनासाठी देवगिरी बंगल्यात सुरू असलेली सगळी कामं बंद आहेत। कंत्राटदारांना थकीत बिलांची रक्कम न मिळाल्यानं हे सगळे कामगार आता त्यांनी कामबंद आंदोलन केलेलं आहे। कामावरती बहिष्कार टाकलाय। नागपुरात हिवाळी अधिवेशनाची कामं आज दुसऱ्या दिवशीही ठप्पच असल्याचं त्यामुळे बघायला मिळतंय। रत्नागिरीच्या लांजा नगरपंचायतीमध्ये महायुतीची डोकेदुखी वाढली आहे। नगराध्यक्षपदासह 13 जागांवरती भाजपचे बंडखोर उमेदवार रिंगणात आहेत। भाजपचे उपजिल्हाध्यक्ष आणि गटनेते संजय यादव यांच्याकडून राजकीय डाव इथं खेळण्यात आलाय। महायुतीत शिंदे सेनेला 15 जागा तर एनसीपीला 1 आणि भाजपला 1 जागा आहे। भाजपला 1 जागा मिळाल्यानं नाराजी वाढली आहे। आम्ही आज या अपक्ष उमेदवार म्हणून गाव लांजा कुवे संघटन असं आम्ही जवळजवळ आमच्या पाहायला गेलं तर 17च्या 17 सीट आमच्याकडे आहेत, प्लस नगराध्यक्ष। आम्ही या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष प्लस चांगले नगरसेवक निवडून आणू शकतो। ते कुवे आणि लांजा यामध्ये गावाची ताकद खूप मोठी आहे आणि गावाचं जी भूमिका आहे ती भूमिका आम्ही आजपर्यंत समोर घेऊन गेलो। त्यामुळे आमचा नक्कीच विजयी आहे आणि जनता आमच्या सोबत आहे।